मान्सूनपूर्व पावसासह जोरदार वाऱ्याचा फटका मासेमारी व्यवसायाला बसला। अशात कोकणामध्ये खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमार नौका परत किनाऱ्यावर दाखल झाल्या आहेत। त्यामुळे यंदाचा हंगाम संपण्यापूर्वीपासूनच नौकांना नांगरून ठेवण्याची वेळ मच्छीमारांवर आली आहे। मासेमारी बंद झाल्याचा फटका आता मच्छीमारांना बसतोय। आवक घटल्यानं माशांचे दर सुद्धा वाढलेले आहेत। पुढचे काही दिवस मासे मिळणार नाहीये, 2 महिने मासे मिळणार नाहीयेत। दरम्यान या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल कलई यांनी रत्नागिरीतून। पाहूया। फटका मच्छीमारी व्यवसायाला बसलेला आहे। गेल्या 8 दिवसापासून मच्छीमारी नौका या बंदरामध्ये उभ्या आहेत। त्यामुळे जवळपास 25 कोटीचं नुकसान झाल्याचं मच्छीमारांचं म्हणणं आहे। आपण सध्या उभे आहोत रत्नागिरीतल्या मिरकरवाडा बंदरामध्ये आणि या बंदरामध्ये शेकडो मच्छीमारी नौका या सध्या उभ्या आहेत। या वर्षीचा हंगाम आता हा अंतिम टप्प्यात आहे आणि या अंतिम टप्प्यात या सर्वच मच्छीमार नौका सध्या बंदरामध्ये विसावलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। 31 मे पर्यंत हा मच्छीमारी हंगाम आहे आणि जवळपास हंगाम संपण्यापूर्वीच या मच्छीमारी नौका या किनाऱ्याला लागलेल्या आहेत। अवकाळी पावसामुळे आणि कमी दाबाचा पट्टा त्याचबरोबर ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना समुद्रामध्ये जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला होता। त्यामुळे अनेक नौका या सध्या किनाऱ्यावरती विसावलेल्या आहेत। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी।